कारण या जगामध्ये येणारा प्रत्येक व्यक्ती हा युनिक असतो. प्रत्येकाकडून शिका, चांगल्या गोष्टी शिका, पण युनिक स्वतःचं स्थान समाजामध्ये आणि जगामध्ये स्थापन करा. ते जास्त महत्त्वाचं आहे. कुणाला इमिटेट करणं योग्य नाही, एम्युलेट करणं योग्य आहे. आणि इमिटेट आणि एम्युलेशनमध्ये फरक असतो. म्हणून कुणाला काम करत असताना त्याच्या चुका होत असेल तर त्या इमिटेट कधी करायच्या नसतात, किंवा त्याची काम करण्याची शैली, राहण्याची शैली, बोलण्याची शैली ही आपण इमिटेट करायची नसते. कारण तो व्यक्ती हा वेगळा असतो आणि तुमचं स्थान प्रत्येकाचं हे वेगळं आणि युनिक असतं. ते चांगलं करायचं, ॲव्हरेज ठेवायचं, उत्तम करायचं, ते पूर्णपणे आपल्या विचारावरती, आपल्या कर्तृत्वावरती, आपल्या वागण्यावरती आणि आपल्या बोलण्यावरती अवलंबून असतं. म्हणून जगामध्ये तुम्ही युनिक मनुष्य आहात, युनिक प्राणी आहात, युनिक व्यक्तिमत्व आहात. त्याची जडणघडण कशी होईल, ती योग्य दिशेनं कशी जाईल आणि त्याचा परिणाम स्वतःवरती आणि समाजावरती पॉझिटिव्ह इम्पॅक्ट कसा होईल याचा विचार होणं जास्त गरजेचं आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की जगातला प्रत्येक क्षण किंवा आत्ताचा क्षण अशा पद्धतीनं जगा, हा तुमचा शेवटचा क्षण आहे. लिव्ह लाईक ॲज इफ दिस इज द लास्ट मोमेंट ऑफ युअर लाईफ. याचा विचार करून जगा. आपण प्रत्येक गोष्ट आत्ता न जगता एकतर भूतकाळात जगतो किंवा भविष्यकाळात जगतो, आणि तो सर्वात मोठा प्रॉब्लेम असतो. कारण भूतकाळामध्ये काय झालं याचा विचार करतो आणि भविष्यात काय होणार आहे याच्यावरती विचार करतो. आणि या दोन्ही गोष्टीची काळजी घेणारा एकच क्षण असतो, तो म्हणजे सध्या. त्याच्याविषयी आपण काही करत नाही, तो वाटोळ होतो, वाया जातो. आणि नंतर परत तेच भूतकाळात काय झालं आणि भविष्यकाळात काय होणार याच्यावरती विचार करतो, कृती कमी करतो. म्हणून अशा पद्धतीनं जगा की हा तुमचा शेवटचा क्षण आहे. कारण प्रत्येक नवीन क्षण हा तुम्हाला नवीन जगण्याची संधी देत असतो, नवीन आव्हानं देत असतो, नवीन दिशा आणि दशा पण दाखवत असतो. आणि त्याच्यावरती शिकून, त्याच्यावरती मात करून, त्याच्यातून तयार होऊन आपल्याला समाजाचा अविभाज्य भाग होऊन त्याला एक डिरेक्शन द्यायची, असं त्या दृष्टीने आपल्याला काम करायचं असतं. आपली ही जी शक्ती आहे, आजच्या टॉपिकचं नावच युवा शक्ती असं आहे. आपण शक्ती म्हणजे नेमकी काय आणि युवा शक्ती म्हणजे काय याचा थोडा विचार करा. ही विचारांची शक्ती आहे, ही कृतीची शक्ती आहे. ती शक्ती कोणत्या दृष्टीनं न्यायची, कोणत्या मार्गाने न्यायची, कोणतं मार्गक्रम करायचं हे तुमच्या विचारावरती अवलंबून असतं. आपण महाराष्ट्रात राहतो. महाराष्ट्राला एक खूप मोठा दैदिप्यमान इतिहास आहे, संस्कृती आहे. छत्रपती शिवाजी महाराजासारखे हिंदवी स्वराज्य स्थापन करणारे नेतृत्व या महाराष्ट्राने दिलं. याच महाराष्ट्रात संतांची भूमी म्हटलं जातं. ज्ञानेश्वर महाराजापासून, महाराज संतापासून तुकाराम महाराज, एकनाथ महाराज, आपण सर्वांना जे संत म्हणतो त्या संतांची भूमीसुद्धा हीच आहे. याच भूमीमध्ये समाज सुधारक खूप मोठ्या प्रमाणात होऊन गेले. त्यांनी समाज सुधारणा आणण्याचा प्रयत्न केला, तोही महाराष्ट्र हाच आहे. इंग्रजांविरुद्ध लढा देणारे स्वातंत्र्य सैनिकसुद्धा ह्या महाराष्ट्रात झाले. निजामाविरुद्ध लढा देणारे स्वातंत्र्य सैनिकसुद्धा ह्या महाराष्ट्रात तयार झाले. तीच ही भूमी आहे. ही महाराष्ट्र भूमी कर्मवीर भाऊराव पाटलांची पण आहे, ज्यांच्यामुळं गावागावामध्ये शिक्षण संस्था आणि शिक्षण पोहोचलं. आणि त्याच ह्या भूमीमध्ये आपण आज उच्च शिक्षण घेण्यासाठी वेगवेगळ्या गावामध्ये, शहरामध्ये इथं आहोत. मग असा आपल्याला मोठा इतिहास असताना, एवढं चांगली संस्कृती, चांगलं एज्युकेशन, चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर असताना आपल्या मनामध्ये, आपल्या समाजामध्ये वक्त्यांनी आता सांगितलं की भ्रष्टाचार खूप मोठ्या प्रमाणात पसरलेला आहे, सगळीकडे पसरलेला आहे. आणि आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षांच्या म्हणण्यानुसार तो शासकीय कार्यालयापासूनच तो कमी होऊ शकतो. माझं उलटं म्हणणं आहे. शासकीय कार्यालय किंवा कोणतंही कार्यालय हे समाजाचं एक प्रतिबिंब असतं. त्याच्यामुळे एखादी चांगली किंवा वाईट घटना जर घडायची असेल ती प्रथमतः समाजात घडायची असते. आणि ती समाजात जर घडायची असेल प्रथमतः ती युवक युवतीमध्ये घडली पाहिजे. समाजामध्ये रेव्होल्युशन जे होतात त्या युवकामधून, युवतीमधून जास्त होतात, त्या शक्तीमधून तयार होतात. तर ही शक्ती तुमच्या जी आहे याचा आपण काय करणार आहोत, याचा वापर करणार आहोत की करणार नाही, करणार असू तर कोणत्या दिशेने करणार आहोत
हा विचार आपल्या मनामध्ये येणं, त्याच्यावरती विचार करणं आणि त्यानुसार कृती करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. स्वातंत्र्ययुगाच्या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणात चळवळी होत्या. सामाजिक चळवळी विद्यार्थ्यांच्या मार्फत, विद्यार्थी संघटनेच्या मार्फत, राजकीय पक्षांच्या मार्फत, सामाजिक संघटनांच्या मार्फत होत्या. महाराष्ट्रात खूप मोठा इतिहास आहे आता मी सांगितल्याप्रमाणे. मग आजच्या सध्याच्या काळामध्ये अशा प्रकारच्या चळवळी त्या सामाजिक असतील, आर्थिक असतील, सांस्कृतिक असतील किंवा विद्यार्थ्यांमार्फत होणाऱ्या असतील, त्या चळवळी त्या प्रकारे किंवा त्याच्यापेक्षा बेटर पद्धतीने होत आहेत का, हा माझ्यासमोर आज पडलेला प्रश्न. कारण खूप मोठ्या प्रमाणात आज आत्मसंतुष्ट हा प्रकार खूप मोठ्या प्रमाणात वाढलेला. कारण आपण टेक्नॉलॉजी आणली, डेव्हलपमेंट विकास झाला, तो लॉपसाइडेड आहे हे मान्य आहे. पण त्या विकासाची फळं काहीपर्यंत पोहोचली, काहीपर्यंत पोहोचली नाही. आणि टेक्नॉलॉजीचा वापर आपण डेव्हलपमेंट करण्यापेक्षा, पॉझिटिव्ह करण्यापेक्षाही त्याचा दुरुपयोग कसा होतो याच्याकडे आपण बघतो. म्हणजे व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी खूप चांगल्या पद्धतीने चालते, पण इथली लायब्ररी किती वेळ चालते हा माझा मोठा प्रश्न आहे. व्हॉट्सअपवरती आपल्याला पाहिजे त्या गोष्टी बोलता येतात. स्वातंत्र्य भेटण्यासाठी खूप कष्ट करावे लागले, पण स्वातंत्र्याचा वापर आज कोणत्या पद्धतीने होतोय, म्हणजे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा डेव्हलपमेंटसाठी किती वापर होतोय आणि फेसबुक आणि व्हॉट्सअपमध्ये वेळ घालवण्यासाठी किती होतोय, मी करण्यासाठी किती होतोय, हा विचार करण्याची वेळ तुमच्या वतीने माझ्या वती आज आलेली आहे. टेक्नॉलॉजी नवीन आली म्हणजे त्याचा सदुपयोगच होईल असं नाही. प्रत्येक गोष्टीला दोन्ही बाजू असतात. म्हणून मनुष्य म्हणून तुम्ही ज्यावेळी जन्माला येता त्यावेळेस तुम्ही चांगलं काम करता का वाईट करता, ॲव्हरेज करता की बेस्ट करता, हे तुमच्यावरती अवलंबून आहे. आणि म्हणून समाजामध्ये तुम्ही समाजाचा अविभाज्य भाग असल्यामुळं आणि आपण सर्वजण अविभाज्य भाग असल्यामुळं सामाजिक दखल घेण्याची खूप गरज असते. कारण आपण बोलताना खूप बोलतो, करप्शन खूप आहे, निश्चित आहे. मग करप्शनचा आपण भाग आहोत का, भ्रष्टाचाराचा आपण भाग आहोत का? मला वाटतं आपल्यापैकी जवळजवळ सगळ्यांनी हे फेस केलं असेल किंवा त्याचा भाग राहिलेला असेल. तिथं नकार देण्याची आपली वृत्ती आहे का हा प्रश्न. मला लायसन्स काढायचं आहे, लायसन्ससाठी मी RTOकडे ॲप्लिकेशन केलं, ऑनलाईन सुविधा उपलब्ध आहेत, त्याला 7 दिवस वेळ लागतोय. नाही, माझ्याकडे 7 दिवस नाही, मग मी एजंटला शोधणार, काहीतरी करणार आणि 7 दिवसाची आजच्या आज कसं भेटेल हे बघणार. आता याला मुळामध्ये भ्रष्टाचार कुणी केला हा म्हणायचा. ॲज अ माणूस म्हणून जो ॲप्लिकंट आहे त्यांनी केला म्हणायचा, एजंट आहे त्यांनी केला म्हणायचा, अधिकारी आहे त्यांनी केला म्हणायचा, भ्रष्टाचार सर्वांनीच केला. पण याच्यामध्ये सहभागी सर्व आहेत. म्हणून आपला खरोखरच आपला भ्रष्टाचार समाजामधून दूर करायचा असेल तो अगोदर स्वतःपासून दूर करा. स्वतः भ्रष्टाचार मुक्त राहण्याचा प्रयत्न करा. अवघड आहे, निश्चित अवघड आहे, पण इम्पॉसिबल नाही आहे. आता भ्रष्टाचार म्हणजे नेमकं काय? पैसे देणं आणि पैसे घेणं म्हणजे भ्रष्टाचार नाही आहे. त्याची डेफिनेशन, टेक्निकल डेफिनेशन अशी आहे, सांगता येईल की डेव्हिएशन फ्रॉम नॉर्मल कोर्स ऑफ ॲक्शन, म्हणजे ज्याला आपण जो नॉर्मली ॲक्सेप्टेड कोर्स आहे त्याच्यापासून वेगळं काहीतरी करणं फॉर सम गेन्स, मटेरियल गेन्स, ते करणं म्हणजे भ्रष्टाचार. म्हणजे कॉलेजमध्ये तुम्ही ॲडमिशन घेतलं, फीस दिली, तुम्हाला 5 लेक्चरर्स आहेत, घरून निघाले, लेक्चरच्या ऐवजी बाहेर गेले, भ्रष्टाचार. हा विचार केला आहे कधी? नाही. ठीक आहे, मला वाटलं की लेक्चर चांगलाच नाही आहे, मला नाही जाऊ वाटलं, मी नाही जाणार. याला काय म्हणणार? मग लेक्चर चांगलं जर नाही आहे तर मॅनेजमेंटवर बोला की मला लेक्चरशिप जे टीचिंग करतायत ते योग्य प्रकारे शिकवत नाही, ते वेळेवर येत नाहीत, त्यांनी हे टॉपिक कव्हर केले नाहीत किंवा याच्यावरती डिस्कशन केलं नाही, तिथं नाही डिबेट करणार, पण त्याच्यावरती कमेंट मात्र आपण करणार. घरी सांगितलं मी अभ्यास करतो लायब्ररीत, दुसरीकडे गप्पा मारत बसले, भ्रष्टाचार. पण आपण त्याच्याकडे भ्रष्टाचार म्हणून बघतो का? म्हणूनच सांगतोय की आपण रिफॉर्मची सुरुवात आपल्या विचारापासून आणि आपल्या कृतीपासून केली पाहिजे. कारण समाज जो पण सुधारणार नाही तोपर्यंत समाजातले विभिन्न अंग, विभिन्न संस्था ह्या सुधारणार नाहीत. काय समाज म्हणजे काय? समाज म्हणजे तुम्ही, आम्ही आणि संस्था, याच्या व्यतिरिक्त काहीच नाही. जसं अरिस्टॉटल म्हणतात की ह्युमन बिईंग इज अ सोशल ॲनिमल, म्हणजे माणूस हा सामाजिक प्राणी आहे. सामाजिक काय? कारण बाकीच्या प्राण्यांना बघितलं तर जो ब्रेन आहे तो तशा प्रकारचा नाही, आपला ब्रेन त्याप्रमाणे काम करतो. आणि याचं ज्वलंत उदाहरणमध्ये आपला ज्यावेळेस कोविड आला त्यावेळेस फक्त शासनाने आपल्याला एवढंच सांगितलं होतं की क्वारंटाईन करा, घराच्या बाहेर जाऊ नका.
तर घराच्या बाहेर न येऊ देण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात शासनाला कष्ट करावं लागत होते. की उघडा म्हणजे लिबर्टी काय असतं, समाजभिमुख प्राणी म्हणजे काय असतं हे त्या काळात आपल्याला कळलं. मग त्याच समाजाच्या बाबतीत ज्यावेळेस आपण नॉर्मल झालंय की आपण एकमेकांशी बोलू शकतो, वागू शकतो, इंटरॅक्ट करू शकतो, हे ज्यावेळेस येतो समाजाच्या बाबतीतले प्रश्न ज्यावेळेस येतात त्यावेळेस मात्र आपण त्याच्यामध्ये सहभागी होतो का? नाही. जसे विचार करा की तुम्ही एक बॉडी आहात, तुमचा हा हात आहे, हात तुमच्या बॉडीपासून जर तोडला त्या हाताचा उपयोग राहणार आहे का? नाही राहणार आहे. त्याला आपण काय म्हणा, हँडिकॅप, राईट. समाज आज हँडिकॅप झालेला आहे कारण आपण मनुष्य प्राणी त्या समाजापासून दूर गेलेलो आहोत, म्हणजेच आपण त्या समाजाला हँडिकॅप करत आहोत. मग हे समाजाला हँडिकॅप जे करतोय ते होऊ द्यायचं नसेल तर ते आपल्या विचारातून आणि कृतीतून एक्सप्रेस झालं पाहिजे. आता तुम्ही म्हणा आम्ही समाजाचं काय करू शकतो? समाजामध्ये अनेक प्रश्न आहेत. आपण नगर जिल्ह्यातल्या वेगळ्या ठिकाणचे असाल किंवा बाकीच्या जिल्ह्यातले असाल, मोस्टली आपण शेतकरी कुटुंबातून बऱ्यापैकी आलेला असाल किंवा शहरामध्ये असाल तर कोणी नोकरदाराची मुलं असाल. आर्थिक प्रश्न आहेत, सामाजिक प्रश्न आहेत, पोल्युशन आहे, शेतकऱ्यांचे विवंचन आहेत. तर त्यासाठी मी काय करू शकतो? तर ही जी तुमची युवा शक्ती आहे, ही जे पॉवर आहे, ही पॉवर त्याला चेंज करू शकते. ती करण्याची शक्ती आपल्यात आहे. ती शक्ती आयडेंटिफाय करावी लागेल, अगोदर ती ओळखावी लागेल, ती काय ते बघावी लागेल. आपण आत्ताच बांगलादेशचं उदाहरण बघितलं. साधं गणित होतं की त्यांच्या दृष्टिकोनातून ज्यावेळेस बांगलादेश निर्माण झाला त्यावेळेस जे रिझर्वेशन होतं ते रिझर्वेशन काढून टाका ही त्यांची मागणी होती. योग्य अयोग्य याच्यावरती वेगळा विषय होऊ शकतो. भारतामध्ये रिझर्वेशन वेगळ्या ग्राउंडवरती आहेत, ते सामाजिक न्यायासाठी आहेत. पण समाज आपल्याला जर पुढे द्यायचा असेल तर आपण काय करू शकतो? ही जी युवा शक्ती आहे ती कन्स्ट्रक्टिव्ह पद्धतीनं पुढे कशी न्यायची हा विचार केला पाहिजे आणि तसे आदर्श आपण घेतले पाहिजे. महाराष्ट्रात खूप मोठ्या प्रमाणात असे आदर्श आहेत, पण त्याच्याबद्दल आपण विचारमंथन करतोय का? त्या विचाराने चालतोय का? हा खूप मोठा प्रश्न जगामध्ये पण आहेत. म्हणजे इलॉन मस्क माणूस आपण 20 वर्षापूर्वी सर्वसाधारणपणे जर विचार केला असता की आपण हव्यात उडणाऱ्या गाड्या बघितल्या असता का, हा विचार केला असता मूर्ख समजला असता. किंवा अगदी 2000 पर्यंत मोबाईल नव्हता त्यावेळेस कम्युनिकेशन कसं व्हायचं? कदाचित त्यावेळेस तुम्ही जन्मलेला नसताल, काही लोक जन्मले असतील. 1980 1990च्या काळातल्या गोष्टी बघा. मीन्स ऑफ कम्युनिकेशन वेगळे होते. टेलिफोन लावण्यासाठी 4-4 5-5 वर्ष ॲप्लिकेशन देऊन वाट बघावं लागायची. आता 5 तासात नाही आला तर तुम्ही दुसऱ्या लगेच कंपनीचं घेऊ शकता. हा फरक झालेला आहे. हे सुद्धा फलित ह्याच भारत सरकारने, ह्याच टेक्नॉलॉजीने, ह्याच महाराष्ट्र सरकारने दिलेला आहे. पण त्याचा वापर किती, दुरुपयोग किती, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणून तरुण म्हणून तुम्ही काय केलं पाहिजे हा जर आपल्या समोरचा विषय असेल, विशेष करून आजच्या विषयादर्शन बघितलं तर सामाजिक नेतृत्व आपण कसं करू शकतो हे बघितलं पाहिजे. आपल्या घरापासून सुरुवात करा, आपल्या गावापासून सुरुवात करा, आपल्या मोहल्ल्यापासून सुरुवात करा, शहरापासून सुरुवात करा. छोटे छोटे प्रॉब्लेम असतील आपल्या आजूबाजूला, कदाचित वृद्ध मंडळी असेल, त्यांना मदत करण्यासाठी आपण काय करू शकतो? सॅनिटेशनसारख्या गोष्टी असतील, आरोग्याच्या गोष्टी असतील. आरोग्य संस्था आहे पण तिथं व्यवस्थित सेवा भेटत नाहीत. त्यासाठी आपल्याकडे मीन्स आहेत, कंप्लेंट करू शकतो, त्याच्यावरती विचार करू शकतो, गावात लोकांना एकत्र आणू शकतो, डॉक्टरला तिथं हजर आहे की नाही बघू शकतो. छोटासा विषय पण इम्पॅक्ट खूप आहे. पण विद्यार्थी म्हणून करू शकता आणि विद्यार्थी दशेतून जसं आपण पुढे वेगळ्या दशेत जाऊ, ज्या ज्या ठिकाणी आपण काम करू त्या त्या ठिकाणी आपलं कॉन्ट्रीब्युशन किती पॉझिटिव्ह आहे आणि त्याचा सामाजिक परिणाम किती आहे याचा विचार करा. मी ज्यावेळेस आपल्यासारखा विद्यार्थी होतो त्यावेळेस असा मी काही खूप विचार नव्हता केला की मी आज तुमच्यासमोर इथं जसं उभा आहे तसं कधी उभा राहून आपल्याला काही मार्गदर्शन करण्याचा मी प्रयत्न करेल, हा मी कधीच नव्हता. मी माझ्या काळातलं बघितलं तर मला आठवत नाही ग्रॅज्युएशन असताना मी काही डिबेटिंग कॉम्पिटिशनमध्ये कधी भाग घेतला किंवा त्याच्यामध्ये मला एखादा अवॉर्ड भेटला, असं कधी झालेलं नाही आहे. ॲव्हरेज अगदी विद्यार्थी होतो, शाळेतही ॲव्हरेज होतो, कॉलेजमध्ये ॲव्हरेज होतो, परंतु कष्ट करण्याची तयारी होती. परंतु बरेच जण मला सांगताना की तुम्ही छोट्याशा खेड्यातून आला, शेतकऱ्याचा मुलगा कलेक्टर झाला म्हणून तुमच्यासारखं व्हायचं आहे. मी शेतकऱ्याचा होतो किंवा नव्हतो म्हणून IAS झालो किंवा नाही झालो असं नाही आहे. तर तुमचे विचार आणि तुमचं परिश्रम
ह्या दोन गोष्टीवरती तुमचं सक्सेस किंवा फेल्युअरती अवलंबून असतं. आता अनेक वेळेस प्रश्न आमची ती परिस्थिती नाही हा एक प्रश्न आपल्यासमोर येत असतो. आमची गरीब परिस्थिती आहे. आता जगामध्ये हे खूप मोठं डिबेट चाललेलं आहे, तुम्हाला कंडिशन का कंडिशनिंग, म्हणजे तुम्ही ज्या परिस्थितीत आहात ती तुम्हाला घडवते का कंडिशनिंग म्हणजे तुम्हाला कसं व्हायचं हे तुम्ही ठरवता. तुमच्या माइंडला कंडिशन तुम्ही कसं करता हे तुमच्या परिस्थितीवरती अवलंबून आहे का परिस्थिती तुम्ही कशी बदलता हे तुमच्यावरती अवलंबून आहे. माझं असं मत आहे की परिस्थिती तुम्ही कशी बदलवता याच्यावरती तुमचं भवितव्य जास्त अवलंबून आहे. कारण कंडिशन जर तसं म्हटलं असतं तर मग जगामध्ये सर्वात जास्त पॉप्युलेशन आज आपण भारत देशात आहोत, तेवढा जॉग्राफिकल एरिया नाही, आपण 7व्या क्रमांकाला जातो. मग ती कंडिशन झाली. त्या कंडिशनमध्ये मग आपण 7व्या नंबरलाच पाहिजे का? तसं बघायला तशीही परिस्थिती नाही आहे किंवा वरतीही नाही आहे. मग कंडिशन कुठून आली? नॅचरल रिसोर्सेस अनेक चांगल्या देशाबद्दल खूप चांगले आहेत, अत्यंत वाईट परिस्थिती आहे. अत्यंत वाईट असणारे अत्यंत चांगले देश आहेत, मग त्याला कंडिशन कसं म्हणणार? तर अल्टिमेटली तुम्ही नर्चरिंग कंडिशनिंग कशी करता तुमच्या माइंडची आणि त्या माइंडच्या माध्यमातून तुमच्या थॉट्स आणि ॲक्शनची कशी करता याच्यावरती आपला पुढचं भविष्यकाळ अवलंबून असतो, इंडिव्हिज्युअली आणि सोशली कलेक्टिव्हली. मग ती कंडिशन तुम्ही कशी चांगली करता किंवा वाईट करता हे अवलंबून असतं. आणि म्हणून समाजामध्ये प्रत्येक माणसाचा एक रोल असतो. कॉलेजचा एक रोल आहे, विद्यार्थ्यांचा एक आहे, मॅनेजमेंटचा आहे, माझा आहे, इतरांचा आहे, सर्वांचा आहे. तुमचा रोल जो आहे, तुमची जी भूमिका आहे ती योग्य प्रकारे पार पाडता का, पार पाडण्याचा प्रयत्न करता का, ज्याच्यामध्ये फक्त तुमच्या इंडिव्हिज्युअल आशा आकांक्षा नव्हे तर त्याच्यावरती त्याच्यानुसार समाजावरती होणारा परिणाम याचाही तुम्ही विचार करता का, हे अत्यंत महत्त्वाचं आहे. म्हणून मी एखाद्या पदावर आहे म्हणून मी चांगला आहे हे म्हणण्याला काही अर्थ नाही. त्या पदावर आहे त्याच्यामुळे मला एक स्टेटस भेटतं हा एक भाग झाला, गिवन झाला. परंतु त्या पदाला तुम्ही खरोखर न्याय दिला आहे का आणि त्याच्यामुळे समाजाचं काही भलं केलं आहे का हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न असतो. तुम्हाला मी काय एक दोन उदाहरण देतो ज्याच्या माध्यमातून आपण काय करू शकतो, प्रत्येकजण आपल्यापैकी काय करू शकतो हे कळतं. की आपण ग्रामीण भागात आहात, मग ग्रामीण भागातलं उदाहरण देतो की मी जालनाला जिल्हाधिकारी म्हणून 2011ला जॉईन झालो. सर्वसाधारण जून महिन्यामध्ये 2011ला जॉईन झालो. आणि जॉईन झाल्यानंतर आता आहे ज्यावेळेस होतो माणूस त्यावेळेस सर्वात मोठं काय स्वप्न असतं तर जिल्हाधिकारी ह्या पदावर बसणं. जिल्हाधिकारी म्हणजे काय आपल्या प्रत्येकाच्या मनात असतं की काय त्याला खूप मोठी गाडी असते, वरती दिवा असतो, तो जिल्ह्याचा राजा वगैरे असतो. हे राजा वगैरे हे बघण्याचा दृष्टिकोन तो टोटल चुकीचा का, तो फ्युडलिस्टिक माइंडसेट आहे. आपण डेव्हलप कंट्रीमध्ये आहोत आणि महाराष्ट्र हा डेव्हलप राज्य आहे त्याच्यापैकी डेफिनेटली आहे. तर ती एक रिस्पॉन्सिबिलिटी असते, ती एक जबाबदारी असते, ती एक भूमिका असते ज्याच्या माध्यमातून की जिल्ह्यामधले जेवढे काही प्रश्न असतील, जेवढे काही विषय असतील ते सॉल्व्ह कसे करता येतील आणि आता जो जिल्ह्याचं स्टेटस आहे, रँक आहे ती वरती कशी नेता येईल हे बघणं आणि ही जबाबदारी म्हणजे ते जिल्हाधिकाऱ्यांचं काम असतं. ऑफकोर्स सगळी टीम असते. मी ज्यावेळेस झालो त्यावेळेस मी शेतकरी असल्यामुळं शेतीचे बऱ्यापैकी प्रश्न मला माहीत होते, आजही आहेत. कारण तुम्ही एक वेळेस गावात राहिले, शेती केली की शेतीचे प्रॉब्लेम तुम्हाला माहीत होतात. आणि मी बऱ्यापैकी शाळेत असेपर्यंत तरी पूर्ण शेती केली होती. कॉलेजला गेल्यानंतर ते शक्य नव्हतं कारण कॉलेज करत होतो. गावामध्ये अजूनही गेलं तर सर्वात मोठा एक प्रश्न असतो की शेतीमध्ये जाण्याचे रस्ते, त्याला पानंद रस्ते म्हणा, शेत रस्ते म्हणा, वेगवेगळे नाव आहेत. ते नावं असतात परंतु ते शेतकऱ्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात त्याच्यावरती भांडणं असतात. म्हणजे हा माझ्या शेतातून जातो, बांधवून जातो का, हा माझा बांध इकडं, हा दगड इकडं का तिकडं, हा एक प्रकार असतो. आणि त्याचा परिणाम त्या गावातल्या शेतकऱ्यांच्या अर्थकारणावरती, जीवनावरती खूप मोठा होत असतो. म्हणून मला असं वाटलं की आपण हा एक जो प्रश्न आहे तो कसा तडीस नेता येईल याचा विचार करू. म्हणून शेतरस्ते का पानंद रस्त्याची मोहीम आम्ही हाती घेतली की आपण जिल्ह्यातले जेवढे शेतरस्ते आहेत किंवा पानंद रस्ते आहेत ते त्याला पानंद मुक्त किंवा इन्क्रोचमेंट फ्री ज्याला म्हणू अतिक्रमित मुक्त करायचे आणि ते रस्ते तयार करायचे असं ठरवलं. आता हा ज्यावेळेस विषय सुरू झाला, डिस्कशन सुरू झालं, त्यावेळेस असं निदर्शनास आलं की याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात डिस्प्यूट आहेत, एवढ्या केसेस तहसीलदारकडे चालू आहेत, मामलतदार कोर्टात तेवढ्या चालू आहेत, कोर्टात तेवढ्या चालू आहेत, त्याचं काय करायचं, मग ते रस्ता बनवण्यासाठी पैसे कुठून आणायचे, त्यासाठी तर बजेट नाही आहे वगैरे वगैरे भरपूर डिस्कशन झालं. आणि आम्ही ठरवलं त्याला शासकीय पैशाची गरज नाही, आपण शासकीय पैसा न घेताही ते काम करू शकतो. आता हे कसं करायचं ज्यावेळेस ठरलं डिस्कशन अशी, आणि मी शेतकरी असल्यामुळं आणि गावामध्ये माझ्याही गावामध्ये खूप मोठ्या प्रमाणात अशा प्रकारच्या अडचणी आलेल्या असल्यामुळे त्या सोडवण्याचा मार्ग आम्ही सोडवला. एक विचार करून एक मॉडेल तयार केलं आणि त्या मॉडेलच्या माध्यमातून ते तयार केलं. प्रथमतः काही
मोठे शेतकरी असतात, ज्यांच्याकडे ऊस असतो, बागायतदार असतात, पण तिथपर्यंत जाण्यासाठी रस्ता नसतो. त्याच्यामुळे त्यांच्या मालाला वेळेवर माल न पोचल्यामुळे त्यांना आर्थिक भूर्दंड सोसावा लागतो. आणि समोरच्या शेतकरी काही मुद्दामून आणि काही जेन्युइन कारणामून अडवत असतात. मग असे शेतकरी घेतले की तुम्ही जो रस्ता लागेल त्यासाठी जी काही तुम्हाला JCB लागेल तो तुम्ही तुमच्या खर्चातून द्यायचा, जेणेकरून तुमच्या मालाला मालाला मार्केटमध्ये जाण्यासाठी तो रस्ता भेटेल. हे सुरू जसं झालं की शेतकरी अडवायला लागले, ही माझी बाउंड्री आहे, ही बाउंड्री मी देणार नाही आहे, मी गेल्या 20 वर्षापासून वाहतो आहे, त्याच्यामुळे हे तुम्ही जे सांगताय ते माप चुकीचं आहे आणि मी सांगतो ते बरोबर आहे. तर अशा अडचणी ज्यावेळेस सुरू झाल्या त्यावेळेस त्याच्यामध्ये मॉडेल असं डिस्कस केलं की ज्या ठिकाणी बाउंड्री आहे आणि जो शेतकरी अडवतोय तर त्यांना आम्ही सांगितलं की महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोड जो आहे, जो आपण ज्याच्यामार्फत हे शेतीचं कायदा आहे की बाउंड्री कोणती, कुणाची ओनरशिप, कोण वैतीमध्ये आहे, हे डिसाईड होतं. त्याच्यानुसार तुम्ही गेल्या 20 वर्षापासून 25 वर्षापासून किंवा हा कोड 1960च्या दशकामध्ये अस्तित्वात आला तेव्हापासून हे जास्तीचं क्षेत्र तुम्ही इन्क्रोचमेंट केलेलं आहे असं आम्ही गृहीत धरू आणि तेव्हापासूनचा दंड तुमच्याकडून वसूल करू. तो दंड जर केला नाही तर त्याच्या पुढची जी कलमं आहेत ती लावून मग काय IPC नुसार जी काय कारवाई करायची ती पण करू. याचा परिणाम असा झाला की अडवणारे शेतकरी कमी झाले, कारण जर दंड लावला तर तो लाखोमध्ये जाणार. त्यापेक्षा मार्ग करून द्या, तुम्हालाही फायदा होईल आणि समोरच्याला फायदा होईल, इकॉनॉमी वाढेल. हा एक प्रश्न सुटला. दुसरा प्रश्न सुटला की आम्ही असं ठरवलं होतं की ज्याच्या शेतातून रस्ता जातोय तिथून जेवढा खर्च येईल तो त्यांनी भरायचा, कारण शासकीय स्कीम तर नव्हती की ह्याच्यामुळे पानंद रस्ते करण्यासाठी आम्ही मातीसाठी एवढे देऊ, खडी करण्यासाठी एवढे देऊ. मग काही शेतकरी आम्ही देऊ शकत नाही असं म्हटलं. मग काही शेतकरी ज्यावेळी देऊ शकत नव्हते ते आजूबाजूच्या शेतकऱ्यांना मुद्दामून सांगितलं की तुम्ही करा, किंवा मग महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत त्यांना ते काम करायला हवं. दोन्हीपैकी एक काहीतरी करायचं. आपल्याला कदाचित आश्चर्य वाटेल की जालना जिल्ह्यात 2011मध्ये बघितलं तर प्लॅन रोड डिस्ट्रिक्टचे, जालना जिल्ह्याचे जे पूर्ण नियोजन केलेले PWD मार्फत, जिल्हा परिषद मार्फत तयार झालेल्या रोडची लेंथ जी होती ती सर्वसाधारणपणे 2500 ते 3000 किलोमीटर होती. आणि या पानंद रस्त्याच्या माध्यमातून 1 वर्षाच्या काळामध्ये लोकसहभागातून आपण 3000 किलोमीटर रस्ते तयार केले. अडचणी होत्या का? अडचणी खूप आल्या, खूप आल्या. जसं सांगितलं, शेतकरी अडवणार, कोर्टात जाणार, कोर्टाचा प्रश्न येणार, बाउंड्रीचा डिस्प्यूट, मारामाऱ्या, इथपर्यंत सगळे होते. याचं एक क्लासिक उदाहरण सांगतो, याच्यामुळे किती नुकसान होतं. भोकरदन म्हणून तालुका आहे तिथे, जो सिल्लोड तालुक्याच्या बाउंड्रीला लागतो. तिथं असे काही गाव होते. ज्यावेळेस मी मोहीम हाती घेतली त्यावेळेस लक्षात आलं, आणि त्याच्यानंतर काही शेतकरी त्या गावातले मला लोक येऊन भेटले की साहेब तुमचे खूप उपकार झाले, तुम्ही आमच्या गावाला रस्ता केला. म्हटलं मी काही उपकार वगैरे काही केले नाही, हे आपल्या सर्वांची जबाबदारी आहे आणि जे रस्ता केलेला आहे तो टिकून पुढे न्यायचा नाही. मग त्यासाठी म्हणत नाही. म्हणजे कशासाठी म्हणताय? तर आमचं असं गाव आहे, गावाला रस्ता नसल्यामुळं 2 गोष्टीचे परिणाम. आता पावसाळ्यामध्ये ज्या ठिकाणी शाळा आहे त्या ठिकाणी आमचे मुलं शाळेत जाऊ शकत नाहीत, म्हणून शिक्षणाचं नुकसान होतं, मुलांचं नुकसान होतं, पिढ्याने पिढ्या बर्बाद होतात, नंबर 1. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे आमच्या गावामध्ये मुलीचे लग्न होत नाही. यासाठी होत नाही की गावात जायला रस्ताच नसतो, म्हणून आमच्या गावातल्या मुली करायला कोणी तयार होत नाही. म्हणजे बघताना तुम्हाला करायची हा विषय वाटेल की हा साधा रस्ता आहे, तो फक्त शेतीचा आहे. फक्त शेताचा इश्यू नाही आहे हा, तिथल्या जीवनमानचा विषय. त्याच्यावरती तुमचं शिक्षण अवलंबून आहे, त्याच्यावरती तुमचे दळणवळण अवलंबून आहे, त्याच्यावरती तुमची अर्थव्यवस्था अवलंबून आहे. आणि हे पारंपरिक जुन्या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणात चांगल्या पद्धतीचं सामाजिक सद्भावना असायची. गाव एक घटक म्हणून काम करायचं आणि एक अर्थव्यवस्था म्हणून काम करायचं, आणि ते कॉम्प्लिमेंटरी असायचं. म्हणून आपली सवय पूर्ण जी खेडी होती त्याच्यामध्ये 12 बलुतेदार, 18 आलुतेदार अशा ज्या पद्धती होते ते कास्ट क्लासिफिकेशन होतं ओरिजिनली. दॅट वॉज बेसिकली प्रोफेशनल व्होकेशनल क्लासिफिकेशन होतं. सेल्फ सफिशियन्सी असायची, प्रत्येकजण वेगळ्या ॲक्टिव्हिटी करायचे आणि त्याच्या बदल्यात आपली बार्टर सिस्टम होती. त्या बार्टर सिस्टमच्या माध्यमातून ती इकॉनॉमी चालायची. त्यावेळेस डिस्प्यूट कमी होते. म्हणजे ती एक प्रकारची डेमोक्रेसी इन फंक्शनिंग होती, फंक्शनिंग डेमोक्रेसी होती, ठरवलं जायचं. मग त्यानंतर हा जो प्रॉब्लेम तयार झाला तर कशामुळे? कॉम्पिटिशनमुळे झाला तयार, किंवा माणसाच्या नेचरमुळे, ज्याला आपण हावरटपणा शुद्ध मराठीत किंवा एकदम गावाकडच्या मनात जे म्हणतो तसा पद्धत सुरू झाला की मी माझं जास्त, हा प्रकार सुरू झाला. का झाला? पॉप्युलेशन वाढलं, जमीन तेवढीच आहे. म्हणजे इकॉनॉमी
इकॉनॉमिक्स आपण जे बऱ्यापैकी जर कोणी अभ्यास करत असाल तर आर्ट्स विद्यार्थी आहेत, कॉमर्सचे विद्यार्थी असतील, की रिसोर्सेस लिमिटेड असतात, डिमांड्स आणि तुमची मागणी खूप जास्त असते. तर ज्यावेळेस रिसोर्सेस लिमिटेड असतात त्यावेळेस ती डिमांड जास्त असल्यामुळे त्याच्यामुळे वेगवेगळे मार्ग काढण्याचा प्रयत्न केला जातो. मुद्दा एवढाच होतो की हे सस्टेनेबल असतात की नसतात, आणि सस्टेनेबल करण्यासाठी आपल्याला हे अशा प्रकारचे सोल्युशन्स सस्टेनेबल करावं लागतात, आणि ते फक्त तुमच्या कर्तीतून आणि तुमच्या विचारातून आले पाहिजे. तर हा छोटासा प्रॉब्लेम 3000 किलोमीटर हा महत्त्वाचा इश्यू नाही. या 3000 किलोमीटरमध्ये किती कोटीची अर्थव्यवस्था बदलली, समाजावरती किती मोठा परिणाम झाला, गावामध्ये जे सामाजिक प्रश्न होते ते किती सुटले, हा त्याचा परिणाम आणि हा त्याचा महत्त्वाचा भाग आहे. हे कुणी केलं? तुकाराम मुंडेंनी नाही. हे केलं सर्व शेतकऱ्यांनीच केलं. तिथल्या तहसीलदार, डेप्युटी कलेक्टर यांच्या मदतीनेच झालं. फक्त एक त्याला दिशा देण्याचं काम आमच्या टीमने, डिस्ट्रिक्टच्या पूर्ण टीमने केलं.